बातमी जालन्यातून। जालन्यात बंजारा समाजाच्या विजय चव्हाण यांनी उपोषण सोडलंय। एसटी प्रवर्गातून आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या 9 दिवसांपासून विजय चव्हाण यांचं उपोषण सुरू होतं। मंत्री संजय राठोड, पंकजा मुंडे आणि आमदार अर्जुन खोतकर यांनी उपोषणकर्त्याची भेट घेत उपोषण सोडण्याची विनंती केली। तसंच मुख्यमंत्री फडणवीसांसोबत फोनवरून त्यांनी चर्चा घडवून आणली। मागण्यांसंदर्भात तोडगा काढण्याचं आश्वासन दिल्यानंतर विजय चव्हाण यांनी उपोषण सोडलंय। आज त्यांच्या मागण्याच्या संदर्भात आम्ही मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदय यांच्याशी चर्चा केलेली आहे। आमच्या विनंतीला मान त्यांनी दिला, उपोषण आम्ही सोडवलेलं आहे। लवकरच माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन सर्व शिष्टमंडळासहित ते त्यांचे प्रश्न त्या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न करणार। आज मी मुख्यमंत्र्यांशी त्यांचं बोलणं करून दिलेलं आहे। मुख्यमंत्र्यांनी वचन दिलेलं आहे की ते त्यांना भेट देतील, त्यांच्या डेलिगेशन देतील आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांना सोमवार, मंगळवार, बुधवारपैकी एक दिवशी पूर्ण टेक्निकल टीम घेऊन बोलवलं आहे। त्यांना पूर्ण वेळ देणार आहे। पण त्यांच्या माझ्या लायकीपर्यंत ज्या मागण्या होत्या त्यांनी मंजूर केल्यावर त्यांनी उपोषण सोडलं।